आता या घरातली मुलगी उद्या सून म्हणून जाणार आहे आणि आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करावी, दिरांची सेवा करावी, आपल्या आईवडिलांचं नाव काढावं हे प्रत्येक वडिलाला वाटतं. आणि अशाच भावनेने हे भाऊसाहेब कदम जे आहेत यांनी बेरोजगार मेळावा सांगलीला 18 नोव्हेंबरला आयोजित केलेला आहे. आणि संपूर्ण युवा पिढीला हा संदेश आहे की आपण काय खावं, किती खावं, का खावं हे शासनाने किंवा मेडिकल सिस्टमनं सुद्धा शिकवले नाही. आणि म्हणून जेव्हा सकाळी 11 वाजेपर्यंत नाश्ता बंद, 11 वाजता ग्रीन ज्यूस, 1:30 वाजता असं सलाड वगैरे, 3:30 वाजता कारल्याचा ज्यूस, 5 वाजता 50% नैसर्गिक टाकलेलं हे असे पोहे उपमा, आणि संध्याकाळी 1 भाजी, 3 वाट्या डाळ आणि 1 वाटी डाळ. म्हणजे अर्थात एखादा तरुण मुलगा तो 4 भाकरी खा बाबा, पण त्याच्यात तेवढ्या प्रमाणात भाजी आणि डाळ खा. अशा रीतीनं आपलं सामाजिक आरोग्य राखता येईल. आणि हे जी ओबेसिटी आहे, हे जे अनेक BP, शुगर, डायबिटीस, हार्ट अटॅक, भविष्यात येणारे प्रश्न आहेत, हे कधीच होणार नाहीत. आणि हे जे कुटुंब आहे, ही नववधू शतायुषी होईल, सर्वांना दुःखमुक्तीचा रास्ता दाखवेल, अशी आपण शुभकामना करूया.